Students, today we will see sixth chapter from Science 2nd Animal Classification. In this lesson you are going to study history of animal classification, then new methods of animal classification, new systems of animal classification and kingdom Animalia. In ninth standard you have studied classification of plants. Living organisms are classified into First, they are classified into different kingdoms. Five kingdoms are there. They are classified into five kingdoms, and here what is asked here, which criterias are used for classification of animals. ॲनिमल्सचं क्लासिफिकेशनसाठी कोणते क्रायटेरियाज यूज केलेले असतात. तर क्लासिफिकेशन करत असताना ॲनिमल्सचं आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहेत, ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करताना त्या ऑर्गॅनिझम्सचे काही कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे न्यूक्लियस प्रेझेंट आहे का नाही, त्याच्यानंतर सेल्युलर स्ट्रक्चर त्याचं कसं आहे, युनिसेल्युलर आहे का मल्टीसेल्युलर आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये सेल जो आहे त्या सेलला सेलवॉल प्रेझेंट आहे का ॲबसेंट आहे, त्याच्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे, तो ऑर्गॅनिझम ऑटोट्रॉपिक आहे का हेट्रोट्रॉपिक आहे, मोड ऑफ न्यूट्रिशन, त्याचबरोबर मोड ऑफ रिप्रोडक्शन, ह्या ज्या वेगवेगळ्या क्रायटेरियाज आहेत त्या क्रायटेरियाजचा यूज करून डिफरंट ऑर्गॅनिझम्स क्लासिफाय केलेले असतात. म्हणजेच कोणते क्रायटेरियाज यूज केलेले आहेत तर कॅरेक्टर्स सच ॲज प्रेझेंट्स अँड ॲब्सेन्स ऑफ न्यूक्लियस, सेल्युलर स्ट्रक्चर दॅट इज युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर बॉडी, त्याच्यानंतर प्रेझेन्स ऑफ अँड ॲब्सेन्स ऑफ सेल वॉल हे बघितलेलं आहे. आता ॲनिमल सेल आणि प्लांट सेल याच्यामध्ये प्लांट सेल्सला सेल वॉल प्रेझेंट असते, ॲनिमलला सेल वॉल प्रेझेंट नसते. मग तुम्ही क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हे तुम्ही एट्थमध्ये नाईन्थमध्ये बघितलेलं आहे. एट्थमध्ये पण थोडं तुम्ही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. 5 किंगडम्स कोणते आहेत ते थोडंफार त्याच्यातला स्टडी केलेला आहे. You have studied the classification of living organisms in earlier classes. The living organisms present around us are mainly plants and animals. We have studied the criteria for their classification. With the help of that, complete the following. आता हा इथे एक चार्ट तुम्हाला दिला आहे आणि तो चार्ट कंप्लीट करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये न्यूक्लियस, आणखीन न्यूक्लियस असलेले न्यूक्लियस नसलेले दोन टाईप्सचे सेल्स, त्याच्यामध्ये दोन टाईप्सचे ऑर्गॅनिझम्स आहेत आणि ते कोणते आहेत, प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. पहिल्यांदा काय येणार आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर डिव्हायडेड इंटू 2 ग्रुप्स, प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. आता प्रोकॅरियोटमध्ये कोणता किंगडम येणार आहे, मुनेरा हा किंगडम कशामध्ये येणार आहे, प्रोकॅरियोट, आणि त्याच्यामध्ये येतील बॅक्टेरियाज, पॅरामेशियम, हे मोनेरामध्ये इन्क्लूड होणार आहे. तर त्याच्यानंतर युकॅरियोट्समध्ये पुन्हा 2 टाईप्स आहेत, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. ऑर्गॅनिझम्स विच हॅव ओन्ली 1 सेल दे आर युनिसेल्युलर, आणि युनिसेल्युलर असतील तर त्याचा किंगडम कोणता येणार आहे, प्रोटेस्टा. कोणता किंगडम येणार आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचा, प्रोटेस्टा. त्याच्यानंतर तुम्हाला मल्टीसेल्युलरमध्ये, आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स यांच्यामध्ये सेलवॉल असलेले, आणखीन त्याच्यामध्ये पुन्हा दुसऱ्यांवरती फीड होणारे हेट्रोट्रॉपिक असलेले फंगाय हा जो आहे हा युकॅरियोटमधला दुसरा किंगडम, प्रोटेस्टा, फंगाय, त्याच्यानंतर येणार आहे प्लांटाय आणि त्याच्यानंतर ॲनिमॅलिया. म्हणजे युकॅरियोट्समध्ये 4 किंगडम्स आहेत अँड प्रोकॅरियोटमध्ये 1 किंगडम आहे. प्रोकॅरियोटमधला कोणता किंगडम आहे, मोनेरा, आणि युकॅरियोटमध्ये कोणते किंगडम्स आहेत, फंगाय, प्लांटाय, ॲनिमॅलिया हे येणार आहेत, आणि प्रोटेस्टा, फंगाय, प्लांटाय अँड ॲनिमॅलिया आर द 4 किंगडम्स प्रेझेंट इन युकॅरियोट्स. अँड प्रोकॅरियोटमध्ये कोणता असणार आहे, मोनेरा असणार आहे. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन कशावरती होणार आहे, काही कॅरेक्टरिस्टिक्स. मग कोणते कॅरेक्टरिस्टिक्स कन्सिडर केलेले असतात, सेल स्ट्रक्चर कसं आहे, मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे, त्याच्यानंतर मोड ऑफ रिप्रोडक्शन काय आहे,
त्यांचं बॉडी ऑर्गनायझेशन कसं आहे याच्यावरून काय केलं जाणार आहे, क्लासिफिकेशन केलं जात असतं. तर ह्या चार्टमध्ये बघा, इथं पहिले दोन काय येणार आहेत, प्रोकॅरियोट, युकॅरियोट. आता युकॅरियोटमध्ये युनिसेल्युलर आणि युनिसेल्युलरचा कोणता किंगडम आहे, प्रोटेस्टा. त्याच्यामध्ये येणार आहे अमिबा. त्याच्यानंतर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये पुन्हा हॅविंग सेल वॉल, आणखीन डोंट हॅविंग सेल वॉल, सेल वॉल असलेले आणि सेल वॉल नसलेले. मग आता सेल वॉल असलेल्यांमध्ये पुन्हा दोन टाईप्स येणार आहेत, ऑटोट्रॉपिक मोड आणखीन हेट्रोट्रॉपिक. त्यांच्या मोड ऑफ न्यूट्रिशनवरून ऑटोट्रॉप्स आणखीन हेट्रोट्रॉप्स. आता ऑटोट्रॉप्समध्ये कोण येणार आहे, कोणता किंगडम येणार आहे, प्लांटाय. ऑटोट्रॉप्समध्ये कोणता किंगडम आहे, प्लांटाय. आणि हेट्रोट्रॉपमध्ये कोणता किंगडम आहे, फंगाय. हा जे मोल्ड आहेत हे कशामध्ये येणार आहेत, फंगायमध्ये येणार आहेत. प्लांटायमध्ये प्लांट्स व्हेरियस टाईप्स ऑफ ते येणार आहेत. त्याच्यानंतर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आणि ज्यांच्यामध्ये सेल वॉल नाही असे कोणता किंगडम असणार आहे, ॲनिमॅलिया. मग हे झालं ह्या चार्टसाठी. म्हणजे ॲनिमल्स, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड इंटू 5 किंगडम्स ऑन द क्रायटेरिया. कोणते क्रायटेरियाज यूज केलेले आहेत, तर सेल स्ट्रक्चर त्यांचं कसं आहे, प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ न्यूक्लियस, प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ सेल वॉल, त्याच्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन, याच्यावरून ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता हाऊ द प्लांट्स आर क्लासिफाईड. आता प्लांट्सचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं, हाऊ प्लांट्स आर क्लासिफाईड. आता प्लांट्सचं क्लासिफिकेशन करताना पहिल्यांदा प्लांट्समध्ये फूड आणखीन वॉटर कंडक्ट करणारे 2 टिश्यूज असतात. मग ते 2 सेपरेट आहेत का नाहीत त्याच्यावरून क्लासिफिकेशन होणार आहे. म्हणजेच आणि त्याचबरोबर प्लांट्समध्ये जे मेन ऑर्गन्स आहेत, रूट, स्टेम, लीफ, फ्लावर्स, रूट, स्टेम, लीफ, फ्लावर, हे जे ऑर्गन्स आहेत मेन ऑर्गन्स ते प्रेझेंट आहेत किंवा नाहीत. मग त्याच्यावरून फ्लावरिंग प्लांट्स, नॉन फ्लावरिंग प्लांट्स हे तुम्ही बघितलेले आहेत. त्याच्यानंतर प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज फॉर वॉटर अँड फूड, म्हणजे झायलम आणखीन फ्लोएम हे टिश्यूज सेपरेट आहेत का याच्यावरून क्लासिफिकेशन होणार आहे. त्याच्यानंतर प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ सीड्स इन प्लांट्समध्ये सीड प्रेझेंट आहेत का नाहीत. त्याचबरोबर सीड हे फ्रूटमध्ये एन्क्लोज्ड आहे का नाही याच्यावरून सुद्धा क्लासिफिकेशन होतं. आणि त्याचबरोबर सीडमध्ये नंबर ऑफ कॉटेलिडॉन्स किती प्रेझेंट आहेत, मोनोकॉटेलिडॉन आहे का डायकॉटेलिडॉन आहे, असे हे क्लासिफिकेशन 9th तुम्ही सगळं बघितलेलं आहे. कोणते टाईप्स आहेत, कोणते फायलम्स त्याच्यामध्ये येणार आहेत क्लासिफिकेशनमध्ये, हे तुम्ही बघितलेलं आहे. आता कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम क्लासिफाय करताना पहिल्यांदा तो किंगडम, आता किती किंगडम्स आहेत, 5 किंगडम्स आर देअर, मोनेरा, प्रोटेस्टा, फंगाय, प्लांटाय अँड ॲनिमॅलिया, एवढे किंगडम्स आहेत. आता वी हॅव स्टडीड द प्लांट क्लासिफिकेशन इन द लास्ट इयर. इट helped us to understand the diversity of plants around us. प्लांट्समध्ये डायव्हर्सिटी काय आहे, किती आहे ते स्टडी करण्यासाठी त्या क्लासिफिकेशनचा यूज होणार आहे. यू मस्ट बी लुकिंग व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स अराउंड अस. सम ॲनिमल्स आर टू स्मॉल whereas some are too big. Some animals are terrestrial whereas some are aquatic. काही ॲनिमल्स काय आहेत, टेरिस्ट्रियल आहेत, सम आर ॲक्वॅटिक. सम ॲनिमल्स क्रॉल ऑन ग्राउंड, सम स्विम्स इन वॉटर whereas सम फ्लायज इन एअर. आता ॲनिमल्स जे आहेत ते काही लहान आहेत, मोठे आहेत, त्याचबरोबर टेरिस्ट्रियल जमिनीवरती राहणारे आहेत, पाण्यामध्ये राहणारे आहेत, जमिनीवरती सरपटणारे प्राणी आहेत, पाण्यामध्ये पोहणारे आहेत, त्याचबरोबर आकाशामध्ये उडणारे, असे ॲनिमल्सचे लोकोमोशनवरून होणारे टाईप्स, त्यांचा हॅबिटॅट, त्याच्यानंतर त्यांचं लोकोमोशन कशानं होतं याच्यावरून त्यांचे टाईप्स आहेत. सम ॲनिमल्स हॅव स्केल्स ऑन स्किन whereas सम हॅव फेदर्स ऑर हेअर्स. आता जे ॲनिमल्स म्हणजे बॉडी कव्हरिंगवरून, काही ॲनिमल्समध्ये स्किनवरती स्केल्स आहेत प्रोटेक्शनसाठी, काहींमध्ये फेदर्स आहेत किंवा काहींमध्ये हेअर्स आहेत, म्हणजे पिसं असतील, केस किंवा खवले, असे बॉडी कव्हरिंग, त्वचेवरती असलेलं आवरण, याच्यावरून ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन करता येतं.
In this way, there is a huge diversity among the animals too. According to recent studies, estimated number of animal species on earth is approximately 7 millions. 7 millions एवढे ॲनिमल स्पीसीस अर्थवरती प्रेझेंट आहेत. मग it is impossible to study each and every species. हावेवर इफ आता ह्यांचा सगळ्यांचा स्टडी करण्यासाठी त्या ॲनिमल्सचं काय केलेलं आहे, ग्रुप्स आणि सबग्रुप्समध्ये डिव्हिजन केलेलं आहे ॲनिमल्स. इफ ग्रुप अँड सबग्रुप ऑफ ॲनिमल्स आर फॉर्म्ड डिपेंडिंग अपॉन द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस, त्यांच्यामध्ये काही साम्य असेल, काही फरक, यांच्यावरून त्या ॲनिमल्सचे काय केलेले आहेत, ग्रुप्स आणि सबग्रुप्स केलेत. अँड सो इट बिकम्स इझी टू स्टडी दॅम. व्हरायटी आहे तरी पण त्यांचा स्टडी करणं सोपं जावं याच्यासाठी ॲनिमल्समध्ये प्रेझेंट असलेल्या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेसचा यूज करून त्यांचे काय केलेले आहेत, ग्रुप्स केलेले आहेत. पुन्हा त्या ग्रुपमध्ये सबग्रुप्स केलेले आहेत. आणखीन त्यांचं क्लासिफिकेशन करून त्यांचा स्टडी करणं इझी होणार आहे. म्हणजे ॲनिमल्स आणखीन प्लांट्स का क्लासिफाय केलेले आहेत, तर टू स्टडी दॅम इझिली, त्यांचा स्टडी करण्यासाठी ते क्लासिफाय केलेले असतात. आता ग्रुप आणि सबग्रुप जे फॉर्म करतो आपण ॲनिमल्सचे, फॉर्मेशन ऑफ ग्रुप्स अँड सबग्रुप्स ऑफ ॲनिमल्स डिपेंडिंग अपॉन द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमंग ॲनिमल्स इज कॉल्ड ॲनिमल क्लासिफिकेशन. तर व्हॉट इज ॲनिमल क्लासिफिकेशन? ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे काय, तर ॲनिमल्सचे ग्रुप्स आणि सबग्रुप्स केलेले आहेत. कशाच्या आधारे केलेले आहेत, तर डिपेंडिंग अपॉन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमंग देम, त्यांच्यामध्ये असलेले साम्य आणखीन फरक यांच्यावरून ॲनिमल्सचे ग्रुप्स आणि सबग्रुप्स केलेले आहेत. आणि यालाच काय म्हटलेलं आहे, ॲनिमल क्लासिफिकेशन. आता ॲनिमल क्लासिफिकेशनची हिस्ट्री बघूयात आपण, किंवा कोणत्या आधारे कुणी पहिल्यांदा सुरुवात केली. टाईम टू टाईम डिफरंट सायंटिस्ट हॅव ट्राईड टू क्लासिफाय द ॲनिमल्स. ग्रीक फिलॉसॉफर ॲरिस्टॉटल वॉज द फर्स्ट टू परफॉर्म द ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशन करणारा फर्स्ट सायंटिस्ट कोणता आहे, ग्रीक फिलॉसॉफर ॲरिस्टॉटल. Aristotle classified the animals according to the criteria like body size, habits and habitats. मग आता ॲरिस्टॉटलनं कोणत्या आधारे क्लासिफाय केले आहेत, कोणता क्रायटेरिया यूज केलेला आहे क्लासिफाय करण्यासाठी, ॲनिमल्सचा बॉडी साईज, हॅबिट्स त्यांच्या सवयी, राहण्याच्या खाण्याच्या ज्या सवयी आहेत त्या हॅबिट्स, आणखीन हॅबिटॅट्स म्हणजे ते कोणत्या प्रदेशात राहू शकतात, त्यांच्या राहण्यावरून, त्यांच्या खाण्यावरून आणि त्यांच्या आकारावरून ॲरिस्टॉटलनं त्यांचं क्लासिफिकेशन केलं आहे. फर्दर ॲज पर द न्यू डेव्हलपमेंट्स इन सायन्स, रेफरन्सेस वेर चेंज्ड अँड देअर बाय द क्रायटेरिया ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन टू. आता सायन्समध्ये जी डेव्हलपमेंट नंतरच्या काळामध्ये झाली त्याच्यामध्ये जे ॲनिमल्स क्लासिफिकेशन करण्यासाठी जे क्रायटेरियाज यूज केले हे 3 आधी, त्याच्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. मग क्लासिफिकेशन प्रपोज्ड बाय ॲरिस्टॉटल इज नोन ॲज आर्टिफिशियल मेथड. त्यालाच काय म्हटलेलं, ॲरिस्टॉटलनं जे क्लासिफिकेशन प्रपोज केलं इट इज नोन ॲज आर्टिफिशियल मेथड. बिसाइड्स ॲरिस्टॉटल, आर्टिफिशियल मेथड ऑफ क्लासिफिकेशन वॉज फॉलोड बाय. आता हेच क्लासिफिकेशन ॲरिस्टॉटल त्याच्यानंतर अजूनही कोणत्या कोणत्या सायंटिस्टनं ते क्लासिफिकेशनचा यूज केलेला आहे, तर थिओफ्रास्टस, प्लिनी, जॉन रे, लिनॉयस या 4 सायंटिस्टनं सुद्धा ॲरिस्टॉटलचीच आर्टिफिशियल मेथड ऑफ क्लासिफिकेशन यूज केली. अँड लेटर ऑन नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज फॉलोड. आणि त्याच्यानंतर नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ही फॉलो केली गेली. मग आता नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन कशाच्या आधारे केलेलं आहे, तर नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज बेस्ड ऑन व्हॅरियस क्रायटेरियाज लाईक बॉडी ऑर्गनायझेशन, टाईप्स ऑफ सेल्स, क्रोमोझोम्स, बायोकेमिकल प्रॉपर्टीज यांचा यूज करून नॅचरल सिस्टीम क्लासिफिकेशन ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन केलं आहे. म्हणजे इन नॅचरल सिस्टीम क्लासिफिकेशन विच क्रायटेरियाज वेर यूज्ड, तर क्रायटेरियाज लाईक बॉडी ऑर्गनायझेशन, टाईप ऑफ सेल्सचे टाईप्स कोणते आहेत, प्रोकॅरियोट आहेत का यूकॅरियोट आहेत, क्रोमोझोम्स, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात, हे फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. मग त्यांचे नंबर ऑफ क्रोमोझोम्स किती आहेत त्यांच्यावरून त्यांचं क्लासिफिकेशन, बायोकेमिकल प्रॉपर्टीज या सगळ्यांचा यूज करून
क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स जे केलं जातं त्याला काय म्हटलेलं आहे, नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर बाय द टाईम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इव्हॉल्युशन वॉज ऑल्सो ब्रॉट इन प्रॅक्टिस. त्याच्यानंतर कोणती घेतलेली आहे, सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन विच इज बेस्ड ऑन इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशनवरती क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स या सिस्टीमचा सुद्धा नंतर यूज केला गेलेला आहे. आणि इट वॉज यूज्ड बाय आता डॉब्झाइन्स्की हा सायंटिस्ट अँड मेयर या 2 सायंटिस्टनं इव्हॉल्युशनचा यूज करून क्लासिफिकेशन केलेलं आहे. रिसेंटली कार्ल वोऊज वॉज ऑल्सो प्रपोज द ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये वर्क करणारे सायंटिस्ट पहिलं आहे ॲरिस्टॉटल आणि त्यांची सिस्टीम जी आहे क्लासिफिकेशनची त्याला काय म्हटलेलं आहे, आर्टिफिशियल मेथड ऑफ क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर थिओफ्रास्टस, प्लिनी, जॉन रे, लिनॉइस यांनी जे क्लासिफिकेशन करताना सुद्धा त्यांनी ॲरिस्टॉटलचीच आर्टिफिशियल मेथडचा यूज करून क्लासिफिकेशन केलेलं आहे ॲनिमल्सचं. त्याचबरोबर नंतर नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन डेव्हलप झाली आणि त्याच्यामध्ये कोणते क्रायटेरियाज यूज केले गेलेले आहेत, बॉडी ऑर्गनायझेशन, टाईप्स ऑफ सेल्स, क्रोमोझोम्स, बायोकेमिकल प्रॉपर्टीजचा यूज केलेला आहे. आणि त्याच्यानंतर कोणती प्रॅक्टिस झालेली आहे क्लासिफिकेशनची, तर इव्हॉल्युशनवरती बेस्ड असलेली. ॲनिमल्स जे काही इव्हॉल्युशन तुम्ही फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलं तसंच त्या इव्हॉल्युशनवरती बेस्ड असलेली सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन याचीसुद्धा नंतर या क्लासिफिकेशनचा यूज नंतरच्या काळामध्ये केला गेला. आणि ते करणारे सायंटिस्ट जे आहेत ते कोणते आहेत, डोबनाइस्की अँड मेयर या सायंटिस्टनं केलेलं आहे. आणि त्याचबरोबर कार्ल होऊज या सायंटिस्टने सुद्धा ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. आता बेनिफिट्स, आता ॲनिमल क्लासिफिकेशनचे बेनिफिट्स कोणते आहेत, तर ॲडव्हान्टेजेस किंवा बेनिफिट्स, त्याचा उपयोग काय, तर बेनिफिट्स काय येणार आहेत, स्टडी द ॲनिमल्स बिकम्स कन्व्हिनियंट. ॲनिमल्सचं स्टडी करणं कन्व्हिनियंट होणार आहे. स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स फ्रॉम अ ग्रुप हेल्प्स टू अंडरस्टँड अबाउट दॅट एंटायर ॲनिमल ग्रुप. एखाद्या ॲनिमल ग्रुपमधल्या थोड्या ॲनिमल्सचा जरी अभ्यास केला तरी संपूर्ण ग्रुपमधल्या ॲनिमल्सचा स्टडी करता येणार आहे. इट गिव्स आयडिया अबाउट ॲनिमल इव्हॉल्युशन. ॲनिमल्स कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ ग्रेट ॲक्युरेसी. It helps to understand the relationship of animal with other living organisms. It helps to understand the habitats of each animal and its exact role in the nature. It helps to understand various adaptations shown by the animals. हे आहेत बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. म्हणजे एखाद्या जे काही डिफरंट ग्रुप्स आहेत ॲनिमल्सचे, सब ग्रुप्स आहेत, त्यातल्या काही ॲनिमल्सचा जरी स्टडी केला तरी त्या ग्रुपमध्ये येणाऱ्या सगळ्या ॲनिमल्सचे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात येणार आहेत. त्याचबरोबर ॲनिमल्सचं इव्हॉल्युशन कसं झालेलं आहे त्याची आयडिया मिळणार आहे. ॲनिमल्सचं ग्रेट इझिली आयडेंटिफिकेशन करण्यासाठी मदत होणार आहे किंवा दे आर ॲक्युरेटली आयडेंटिफाईड. रिलेशनशिप बिटवीन ॲनिमल अँड अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स यांचं रिलेशनशिपसुद्धा आपल्याला समजणार आहे, अंडरस्टँड होणार आहे. त्याचबरोबर त्यांचं हॅबिटॅट काय आहे त्या ॲनिमल्सचं आणि त्यांचा नेचरमध्ये एक्झॅक्ट रोल काय आहे ते सुद्धा समजणार आहे. आणि त्यांच्यामध्ये झालेलं ॲडॅप्टेशन, ॲनिमल्स जे आहेत ज्या हॅबिटॅटमध्ये ते राहतात त्या हॅबिटॅटमुळं त्यांच्या बॉडीमध्ये काय ॲडॅप्टेशन झालेलं आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात येतं. आता ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन ती कोणती आहे, तर ट्रॅडिशनल मेथड डिपेंडिंग ऑन द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड. आता ॲनिमल क्लासिफिकेशनमधला ट्रॅडिशनल मेथड जी आहे ती कशावरती केलेली आहे, प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड हा एक फ्लेक्झिबल रॉड लाईक स्ट्रक्चर बॉडीमध्ये प्रेझेंट असतो आणि तो ॲनिमलच्या बॉडीला काय करणार आहे, सपोर्ट करणार आहे, सपोर्टिंग ॲक्सेस ऑफ द बॉडी. आणि त्याच्यावरून ॲनिमल्सचे 2 टाईप्स, नोटोकॉर्ड प्रेझेंट असेल तर काय म्हणणार आहोत त्याला कॉर्डेट्स आणि नोटोकॉर्ड ॲब्सेंट असेल तर त्यांना म्हणणार आहोत
नॉन कॉर्डेट्स. म्हणजे ट्रॅडिशनल मेथड ॲनिमॅलिया हा जो किंगडम आहे, आता त्याच्यामध्ये पुन्हा काय करायचे आहेत, ग्रुप्स येणार आहेत. आता ॲनिमल्स असलेला जो किंगडम आहे त्याला काय म्हटलं आहे, ॲनिमॅलिया. मग आता त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन जे केलेलं आहे त्याच्यामध्ये कोणता पहिला क्रायटेरिया यूज केला, डिपेंडिंग अपॉन प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड. आता नोटोकॉर्ड म्हणजे काय असतं, तर नोटोकॉर्ड इज अ फ्लेक्झिबल रॉड लाईक स्ट्रक्चर दॅट फॉर्म्स द सपोर्टिंग ॲक्सेस ऑफ द बॉडी. म्हणजे बॉडीला सपोर्ट करणारा, ॲनिमल्सच्या बॉडीला सपोर्ट करणारा एक फ्लेक्झिबल रॉड लाईक स्ट्रक्चर असतो. फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक, रॉड लाईक स्ट्रक्चर, आणि त्याला काय म्हटलेलं आहे, नोटोकॉर्ड. मग नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे का ॲब्सेंट आहे याच्यावरून ॲनिमल किंगडमचे 2 ग्रुपमध्ये डिव्हिजन होतं. आणि त्याच्यामधला जर ॲब्सेंट असेल नोटोकॉर्ड, इफ नोटोकॉर्ड इज ॲब्सेंट त्या ग्रुपला काय म्हटलं आहे, नॉन कॉर्डेट्स. अँड इफ नोटोकॉर्ड इज प्रेझेंट दे आर कॉल्ड ॲज कॉर्डेट्स, त्यांना म्हटलं आहे कॉर्डेट्स. आता नॉन कॉर्डेट्स त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, नॉन कॉर्डेट म्हणजे काय, त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड ॲब्सेंट असणार आहे. मग पहिला, बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉर्ड. फॅरेंजियल गिल स्लेट्स आर ॲब्सेंट. आता फॅरेंजियल गिल स्लेट्सचा यूज कशासाठी होतो, रेस्पिरेशनसाठी होत असतो. मग तसे गिल स्लेट्स हे ॲब्सेंट असणार आहेत. नर्व कॉर्ड इफ प्रेझेंट इट इज ऑन डॉर्सल साईड, इट इज अ सॉलिड अँड पेअर्ड. आता नर्व कॉर्ड जी आहे असेल, इफ प्रेझेंट नर्व कॉर्ड जर असेल तर ती कुठं असणार आहे, इट इज ऑन व्हेंट्रल साईड. व्हेंट्रल साईड म्हणजे वरच्या बाजूला असणार आहे. अँड इट इज अ सॉलिड ऑर पेअर्ड, सॉलिड असेल किंवा ती काय असणार आहे, पेअर्ड असणार आहे. हार्ट इफ प्रेझेंट इट इज ऑन डॉर्सल साईड. आता हार्ट जर असेल तर प्रेझेंट असेल तर ते डॉर्सल साईडला असणार आहे, म्हणजे खालच्या बाजूला असणार आहे. आता नॉन कॉर्डेट्स आर क्लासिफाईड इंटू 10 फायला. आता पहिल्यांदा तुम्ही ॲनिमलचं क्लासिफिकेशन करतो त्यावेळेस त्याचे डिफरंट लेवल्स आहेत क्लासिफिकेशनचे. म्हणजे प्रत्येक ॲनिमल, मग त्याचे क्लासिफिकेशन कोणते कोणते आहे, किंगडम पहिला लिहिला जातो, त्याच्यानंतर सब किंगडम येतो, फायलम, सब फायलम, असे क्लास, स्पीसीज, हे डिफरंट क्लासिफिकेशन करत तुम्ही 11th गेल्यानंतर डीपमध्ये स्टडी कराल त्याचा. मग नोटोकॉर्डचं क्लासिफिकेशन 10 फायलामध्ये होणार आहेत. आणि ते 10 फायला कोणते आहेत, प्रोटोझोआ, पोरीफेरा, त्याच्यानंतर सिलोंटेरेटा किंवा त्यालाच काय म्हटलं आहे, नायडारिया, प्लॅटीहेल्मिंथस, एस्केलिमेंथस, ॲनिलिडा, ऑर्थ्रोपोडा, मोल्युस्का, इचिनोडर्माटा अँड हेमेकॉर्डेटा. दीज आर द 10 फायला इन नॉन कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेटमध्ये त्यांचे पुढचे ग्रुप्स किंवा नॉन कॉर्डेट्सचं क्लासिफिकेशन 10 फायलामध्ये केलेलं आहे. आणि कोणते आहेत ते, प्रोटोझोआ, पेरिफेरा, सिलोंटेरेटा, त्यालाच दुसरं नेम काय आहे, नायडारिया, त्याच्यानंतर प्लॅटीहेल्मिंथस, एस्केलिमेंथस, ॲनिलिडा, ऑर्थ्रोपोडा, मोल्युस्का, इचिनोडर्माटा अँड हेमोकॉर्डेटा. हे झाले फायलम्स ऑफ फायलम्स ऑफ नॉन कॉर्डेट्स. नाव वी विल स्टडी द कॉर्डेट्स. कॉर्डेट्स म्हणजे काय असणार आहेत, तर ह्याच्यामध्ये कॉर्डेट्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉर्डेट्स आर ॲज फॉलोज. आता कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, कॉर्डेट्समध्ये काय प्रेझेंट असणार आहे, नोटोकॉर्ड प्रेझेंट असणार आहे, म्हणजे बॉडी इज सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड. त्याच्यानंतर फॅरेंजियल गिल स्लिट्स ऑर लंग्स आर प्रेझेंट इन फॉर रेस्पिरेशन. आता गिल स्लिट्स कशामध्ये असतात, माशामध्ये असतात, कल्ले त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये. म्हणजेच गिल स्लिट्स ऑर लंग्स रेस्पिरेशनसाठी कल्ले किंवा फुफ्फुस. लंग्स हे फॅरेंजियल गिल स्लिट्स ऑर लंग्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन. नर्व कॉर्ड इज प्रेझेंट, नर्व कॉर्ड प्रेझेंट असते ऑन डॉर्सल साईड ऑफ द बॉडी. इट इज हॉलो, नर्व कॉर्ड डॉर्सल साईडला प्रेझेंट असते आणि इट इज हॉलो, डॉर्सल आणि साईडला प्रेझेंट असणार आहे आणि इट इज हॉलो. हार्ट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साईड ऑफ द बॉडी. व्हेंट्रल साईड, हार्ट कुठं प्रेझेंट आहे, व्हेंट्रल साईडला. आता तुम्हाला राईट डिफरन्स बिटवीन नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स यामध्ये 4 पॉईंट्स. पहिल्यांदा नोटोकॉर्ड च्यावरून आहे, त्याच्यानंतर फॅरेंजियल गिल स्लिट्सवरून आहे, त्याच्यानंतरचा पॉईंट कशासाठी आहे, नर्व कॉर्ड
प्रेझेंट असेल तर ती कुठं असणार आहे, आणि हार्ट हा चौथा पॉईंट, तो कुठं असणार आहे. ह्याच्यावरून नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्सचे मेन डिफरन्स पॉईंट्स लिहायला येणार आहेत. आणि आता त्याच्यानंतर आता तुम्हाला नोटोकॉर्ड, आता जिथं पहिल्यांदा इकडे तुम्हाला फक्त नोटोकॉर्ड इज प्रेझेंट किंवा नोटोकॉर्डच्या प्रेझेन्स आणि ॲब्सेन्सवरून ॲनिमल्स किंगडम इज क्लासिफाईड इन टू 2 ग्रुप्स, नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स असं सांगितलं होतं. नोटोकॉर्ड म्हणजे काय असणार आहे, इट इज अ लॉंग रॉड लाईक सपोर्टिंग स्ट्रक्चर प्रेझेंट इन डॉर्सल साईड ऑफ द ॲनिमल बॉडी. इट कीप्स द नर्व टिश्यूज आयसोलेटेड फ्रॉम रिमेनिंग बॉडी. नोटोकॉर्ड म्हणजे काय आहे, तर मी फ्लेक्झिबल रॉड लाईक स्ट्रक्चर, म्हणजे ते रॉड लाईक स्ट्रक्चर आहे लॉंग, आणि तो बॉडीला काय करणार आहे, सपोर्ट करणार आहे. आणि कुठं असणार आहे हे, डॉर्सल साईड ऑफ ॲनिमल बॉडी. इट डॉर्सल म्हणजे काय असणार आहे, जर तो ॲनिमल जो आहे तो ॲनिमल व्हर्टिकली उभा राहू शकत असेल तर डॉर्सल म्हणजे मागची बाजू आणि व्हेंट्रल म्हणजे पुढची बाजू. आणि तो जमिनीच्या हॉरिझॉन्टल ॲक्सिसला जर तो असेल सरपटणारा किंवा तसा असेल, कुत्रं गाय अशा प्रकारचे जर असतील तर डॉर्सल म्हणजे काय असणार आहे, वरची बाजू येणार आहे. डॉर्सल म्हणजे वरची बाजू त्यावेळेस. आणखीन व्हेंट्रल म्हणजे त्याची खालची बाजू, पायाकडची बाजू जी आहे. गाय असेल, म्हैस असेल, मांजर असेल, त्यांच्यामध्ये डॉर्सल म्हणजे वरची बाजू येणार आहे. आणखीन व्हेंट्रल म्हणजे त्यांची खालची बाजू अशी येणार आहे. आता इथं तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नोटोकॉर्ड्ससाठी एक डायग्रॅम दिलेली आहे. नोटोकॉर्डमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉर्डेट्स म्हणजे मध्ये माउथ असणार आहे, गिलस्लिट्स प्रेझेंट असणार आहेत, नर्व कॉर्ड प्रेझेंट असणार आहे, नोटोकॉर्ड प्रेझेंट असणार आहे, मसल्स, टेल फिन्स, ॲनस हे प्रेझेंट असणार आहेत. आणि दीज आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉर्डेट्स. आता ऑल कॉर्डेट्स ॲनिमल्स आर ग्रुप्ड टुगेदर इन अ सिंगल फायलम अँड द नेम ऑफ फायलम इज सेम. आता त्याचा फायलम जो आहे त्याचं नेम पण काय आहे, कॉर्डेटा. सगळे कॉर्डेट ॲनिमल्स एका सिंगल फायलममध्ये आहेत आणि त्या फायलमचं नेम काय आहे, कॉर्डेटा. आता हा कॉर्डेटाचं पुन्हा सब डिव्हिजन झालं आहे. दिस फायलम हॅज बीन डिवायडेड इंटू 3 सब फायला, आणि ते कोणते आहेत, युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा अँड व्हर्टिब्रेटा. म्हणजे कॉर्डेटा हा जो ग्रुप आहे फायलम, त्याचं सब फायलम्स कोणते आहेत, 3 आहेत. आणि कोणते कोणते आहेत, युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा अँड व्हर्टिब्रेटा. आता सब फायलम व्हर्टिब्रेटा, आता याच्यामध्ये हा व्हर्टिब्रेटा जो आहे, सब फायलम व्हर्टिब्रेटा हॅज बीन फर्दर डिवायडेड इंटू 6 क्लासेस. आता व्हर्टिब्रेटाचे पुढं 6 क्लासेस आहेत. आणि कोणते कोणते आहेत, सायक्लोस्टोमाटा, त्याच्यानंतर पिसिस, ॲम्फिबिया, रेप्टायलिया, एव्ज, मॅमॅलिया. हे किती आहेत, टोटल 6. म्हणजे कॉर्डेटा हा जो किंगडम आहे त्याचा मेन फायलम कोणता आहे, कॉर्डेटा. इट इज डिवायडेड इंटू 3 ग्रुप्स आणि त्यांची नेम्स काय आहेत, युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा, व्हर्टिब्रेटा. आता हा सब फायलम जो आहे व्हर्टिब्रेटा तो पुन्हा पुढं क्लासिफाय केला आहे आणि त्याचे किती ग्रुप्स झालेले आहेत, 6 क्लासमध्ये डिव्हिजन झालं आहे. सायक्लोस्टोमाटा, स्पीसीस, ॲम्फिबिया, रेप्टाईल, एव्ज अँड मॅमॅलिया. आणि हा त्याचा पूर्ण जे आता आपण बघितलं किंगडम ॲनिमॅलिया, त्याचे 2 सब किंगडम्स कोणते आहेत, कॉर्डेटा, आणखीन नॉन कॉर्डेटा अँड कॉर्डेटा. आता नॉन कॉर्डेटामध्ये टोटल किती फायलम्स आहेत, 10 फायलम्स आहेत. कॉर्डेटामध्ये किती फायलम्स आहेत, 1 फायलम आहे कॉर्डेटा. आणि आता या नॉन कॉर्डेटामधले फायलम्स 10, प्रोटोझुआ, त्याच्यानंतर पोरीफेरा, नायडारिया, प्लॅटीहेल्मिंथिस, एस्केलिमेंथिस, एनिलिडिया, ऑर्थ्रोपोडा, मोल्युस्का, इचिनोडर्माटा अँड हेमिकॉर्डेटा. आता फायलम कॉर्डेटा जो आहे त्याचे सब फायलम 3 आहेत आणि कोणते आहेत, युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा, व्हर्टिब्रेटा.
आणि आता ह्याच्यातल्या व्हर्टिब्रेटाचे 6 क्लास आहेत दिलेले. कोणते कोणते आहेत? सायक्लोस्टोमाटा स्पीसीस, ॲम्फिबिया, रेप्टाईल, एव्स, मॅमेलिया. आता या सगळ्यांचा स्टडी तुम्हाला काय करायचे, हे क्लास बघायचे आहेत व्हर्टिब्रेटामधले. ह्या सगळ्या फायलम्सचा, ह्या 10 फायलम्सचा, त्याच्यानंतर कॉर्डेटा फायलममधले हे सब फायलम 3 आणि व्हर्टिब्रेटामधले हे 6 क्लासेस, या सगळ्याचा स्टडी तुम्ही पुढं करणार आहात. मग दिस सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन वॉज इन प्रॅक्टिस टिल नाव. आता however nowadays new systems is of classification is followed. We will study this new system of classification in brief. आता ॲट प्रेझेंट अकॉर्डिंग टू 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम ऑफ रॉबर्ट व्हिटकर ऑल मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आर इन्क्लुडेड इन किंगडम ॲनिमॅलिया. मल्टीसेल्युलर ॲनिमल्स जे आहेत ते सगळे कशामध्ये इन्क्लूड झालेत? ॲनिमॅलिया. दिस सिस्टीम इज क्लासिफाईड ऑन द बेस्ड ऑन some criteria like body organization, body symmetry, body cavity, germinal layers, segmentation. आता हे जे काय आहेत, बॉडी ऑर्गनायझेशन काय आहे, बॉडी सिमेट्री काय आहे, बॉडी कॅव्हिटी काय आहेत, ते क्रायटेरियाज आपण नंतर स्टडी करूयात.